नमस्कार माझ्या प्रिय बहिणींनो. आज मी तुमच्यासाठी एक अशी बातमी घेऊन आलेली आहे जी ऐकून तुमचं मन नक्कीच आनंदाने भरून जाईल. कारण सरकारकडून अशी घोषणा झाली आहे की ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर हसू फुलणार आहे. तुम्हाला माहीतच आहे की राज्य सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे. या योजनेत प्रत्येक महिन्याला 1500 रुपये थेट तुमच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होतात. आतापर्यंत तब्बल 13 हप्ते म्हणजेच 19,500 रुपये बहिणींना मिळालेले आहेत. फक्त एवढंच नाही तर यावेळेस गौरी गणपती सणानिमित्त सरकारकडून स्पेशल बोनस देखील देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. म्हणजे त्या सणासुदीला सरकार तुमच्या आनंदात भर घालणार आहे. नुकतेच गणेश विसर्जन सुद्धा झाले आहे. परंतु सरकार मराठा आरक्षण विषयामध्ये गुंतलेले असल्यामुळे सदरील हप्ता येण्यास उशीर झाला होता. परंतु आता सरकारने बहिणींना मोठा दिलासा दिला आहे. म्हणजेच आता सगळ्या बहिणी 14व्या हप्त्याची वाट पाहत होत्या. शेवटी सरकारकडून मोठा अपडेट आलाय. ऑगस्ट महिन्याचा हप्ता 10 सप्टेंबर रोजी खात्यात जमा होणार आहे. त्याचसोबत सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच 15वा हप्ता सुद्धा मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. यामुळे पात्र लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 3000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत आणि हे पैसे त्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा होणार आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे यावेळेस काही बहिणींना हप्ता मिळणार नाही, कारण सरकारने नियम कडक केले आहेत. एका राशन कार्डवर 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. वय 21 पेक्षा कमी किंवा 65 पेक्षा जास्त असल्यास त्या बहिणी सुद्धा अपात्र ठरणार. ज्या बहिणींचा बँक खाता आधारशी लिंक नाही किंवा नवीन खातं उघडल्यामुळे लिंक बंद झालं आहे त्यांना सुद्धा यावेळेस हप्ता मिळणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणी सरकारी नोकरीत आहेत त्यांनाही यावेळी लाभ मिळणार नाही. नुकत्याच 40,000 बहिणी अपात्र ठरवल्या आहेत. त्यामुळे बहिणींनो, तुम्ही लगेच तुमच्या बँकेत जाऊन आधार लिंक आहे की नाही हे खात्री करून घ्या. अन्यथा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्यात अडचण येऊ शकते.